तयारी जोरदार झाली आहे। बालाघाटावरले बीड जिल्ह्यातले सगळे बांधव इथं हजारोच्या संख्येने आलेत। ही बैठक असताना सुद्धा तुम्ही बघताय आजूबाजूला याला महासभेचं स्वरूप आलेलं आहे। अशा मोठ्या ताकदीनं लोक आलेत, सगळी तयारी झाली। दादाच्या भाषणाची अपेक्षा आहे, इथं सगळे उत्सुकतेने वाट बघतायत आणि या माध्यमातून मनोजदादा या सरकारला इशारा देणार आहेत। 27 तारखेला मुंबईला जाण्याच्या पूर्वी मराठा समाजाने काय केलं पाहिजे, आत्तापर्यंत समाजाला काय मिळालं 2 वर्षातल्या आंदोलनात आणि आता काय मिळवायचं याच्या संदर्भात मनोजदादा सगळ्या समाज बांधवाची हितगुज करणार आहेत, चर्चा करणार आहेत। आणि या लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या संख्येने आलेत, त्यांनासुद्धा दादा संबोधित करणार आहेत। त्यांना मुंबईला न नेता परिस्थितीनुसार पावसामुळे त्यांच्यावर इथली जबाबदारी काय आहे याबद्दलही दादा सांगणार आहेत। आणि मला वाटतं सरकारनं एवढंच लक्षात ठेवावं की मांजरसुंबाची बैठक ही महासभा हे तो झाकी आहे, मुंबई अभी बाकी है। या पद्धतीनं मराठे मुंबईला जाणार आहेत, आरक्षण घेणार आहेत आणि मनोजदादा आणि मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून माघारी येणार नाहीत। हा संकल्प करूनच लाखोच्या नाही तर करोडोच्या संख्येने मराठे मुंबईत दाखल होणार आहेत। ते हमेशाच आहे। काही रिचार्ज केलेले पुढारी आहेत जे कुठून रिचार्ज आलं की काही 4-2 डमका उठतेत मराठ्याच्या विरोधात येतात, त्यांना लगेच आमचे मुंबईचे आंदोलन सुरू झालं की लगेच त्यांची यात्रा सुरू झाली। मनोजदादा अंतराळीत उपोषणा बसले की लगेच ते त्या वडीगुद्रीत येऊन बसले। म्हणजे हे जे भूछत्रासारखे उगवतात ना पावसाळ्यात भूछत्र तसे हे आमचं आंदोलन सुरू झालं की उगवणार आहे भूछत्र इथं। त्याच्यामुळं मनोजदादांनी सांगितल्यामुळं मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही, कारण मनोजदादांनी सांगितलं आपला आरक्षणाचा लढा आहे, उगाच कुणाचे नाव घेऊन मोठं करू नका, नाहीतर आम्ही जशास तसं उत्तर द्यायला खंबीर आहेत। ईट का जवाब पत्थर से देंगे हे ध्यानात ठेवा म्हणा। कारण की गेल्या 70 वर्षापासून मराठा समाजाला प्रस्थापित राजकारण्यांनी फसवलंय। जे मराठा समाजाचं कुणबी प्रमाणपत्र होतं 70 वर्षापूर्वीचे पुरावे ते, परंतु सरकारने दडून ठेवले होते। मनोजदादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून ते पुरावे सापडलेत आणि त्या पुराव्याच्या आधारेच मराठा समाज मनोजदादा हे कुणबीमधून आरक्षण द्या म्हणतात। सरकारने आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नये। गेल्या वेळेस फसवले, मराठा समाज लाखोच्या संख्येने मुंबईला आला होता, परंतु त्यांच्या शब्दाचा मान राखला की आम्ही अध्यादेश काढू म्हणले, त्यावेळेस मनोजदादाने ऐकलं, शब्द पाळला, वापस आलं। 1.5 वर्ष झालं त्या अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही। यावेळेस आम्ही अध्यादेश हातात घेतल्याशिवाय तिथून येणार नाहीत। अंमलबजावणी अध्यादेश एकाच वेळेस घेतल्याशिवाय आम्ही तिथून हलणार नाहीत। हा ठाम निश्चय करून अखंड महाराष्ट्रातील मराठा समाज मुंबईला निघणार आहे।